राजर्षि छत्रपति शाहू महाराज जयंती के अवसर पर नवी मुंबई के अश्विन कौरी क्षेत्र में एक पेड़ मां के नाम इस अभियान के तहत भव्य वृक्षारोपण कार्यक्रम का अध्याय लिखा गया। महाराष्ट्र के वन मंत्री गणेश नाइक के नेतृत्व और पर्यावरण प्रेमी पूर्व महापौर सुधाकर सोनावणे के प्रयासों से आयोजित इस अभियान में लगभग 5000 वृक्ष लगाए गए। हजारों विद्यार्थियों, अभिभावकों, शिक्षकों, सामाजिक कार्यकर्ताओं और पर्यावरण प्रेमियों ने भाग लेकर मुंब्रा देवी पहाड़ी को हरा भरा बनाने का संकल्प लिया। कार्यक्रम की शुरुआत शाहू महाराज की प्रतिमा पर पुष्पांजलि अर्पित कर की गई तथा एनसीसी कैडेट्स की परेड, लेजिम और आदिवासी तारपा नृत्य ने कार्यक्रम को विशेष आकर्षण प्रदान किया। इस अवसर पर वन मंत्री गणेश नाइक, ऐरोली के प्रथम विधायक संदीप नाइक, महापौर सुजाता पाटिल, स्थायी समिति सभापति अशोक पाटिल, नगर सेविका रंजना सोनावणे, रबाले एमआईडीसी के वरिष्ठ पुलिस अधिकारी सुनील वाघमारे सहित अनेक मान्यवर उपस्थित रहे। वन मंत्री गणेश नाइक ने विद्यार्थी और अभिभावकों की सहभागिता की सराहना करते हुए कहा कि पर्यावरण संरक्षण की शुरुआत घर और विद्यालय से होनी चाहिए। उन्होंने युवाओं से खेलों के साथ साथ प्रकृति संरक्षण की जिम्मेदारी निभाने का आह्वान करते हुए प्रत्येक खिलाड़ी से कम 100 पेड़ों की देखरेख का संकल्प लेने की अपील की। साथ ही वन भूमि पर किसी भी प्रकार का अतिक्रमण नहीं होने देने का आश्वासन भी दिया। सुरुवातीला वृक्षारोपणाची मोहीम मी एमआयडीसी परिसरामधून सुरुवात केली होती। दुसऱ्या टप्प्यामध्ये संदीप नायकांच्या नेतृत्वाखाली ग्रीन होप या त्यांच्या संघटनेनं वृक्षारोपणाची त्याच कालखंडात सुधाकरजी सोनावणे यांनी या ऐरोली परिसरातील हा जो डोंगर आहे त्या डोंगरामध्ये वृक्षारोपण करण्याची सातत्याने मोहीम राबवली आणि हजारो झाडे त्या ठिकाणी लावली आणि जगवली। आज या गोष्टीला जास्त महत्त्व आले की ग्लोबल वॉर्मिंग जो वातावरणीय बदल घडला आहे आणि एकूण ऋतू बदललेला आहे, अशा परिस्थितीत माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जे आवाहन केलं की प्रत्येक नागरिकाने आपल्या आईच्या नावाने, म्हणजे आई मृत असेल किंवा आई जिवंत असेल, तिच्या नावानं एक झाड लावावं आणि त्यांच्या त्या आवाहनाला देशातल्या करोडो लोकांनी रिस्पॉन्स दिला, प्रतिसाद दिला आणि आज देशामध्ये हिरवगार डोंगर, रस्ते होण्याची सुरुवात झालेली आहे। आज तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वन विभागाची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे आणि आता 300 कोटी झाडं लावण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे। हिरवेगार डोंगर, सप्तरंगाचे रस्ते आणि सप्त सुगंधाचे रस्ते आता किंबहुना दर जिल्ह्यामध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेश या ठिकाणी एक अभयारण्य प्रत्येक जिल्ह्याकरता निर्माण करायचं ठरवले। कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश या ठिकाणी बिपट सफारी त्या ठिकाणी असेल आणि विदर्भामध्ये प्रत्येक जिल्ह्याकरता व्याघ्र सफारी असेल। एकूण त्याकरता झाडं पण फार मोठ्या प्रमाणात लागली जातील आणि निश्चितपणे नरेंद्र मोदीजींना जो ढासळलेला समतोल आहे वसुंधरेचा, म्हणजे पृथ्वीचा, तो समतोल नीट करण्याकरता करोडोच्या संख्येने झाडं लावण्याची गरज आहे आणि ती निश्चितपणे लागली जातील आणि भविष्य काळामध्ये सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्यश्यामलम मातरम वंदे मातरम असं आपण आपल्या भूमीचं वर्णन केलं, तशी भूमी पुन्हा तयार होईल। विकसनशील देशाच्या विकसित देशामध्ये रूपांतर करायचं असेल तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये प्रत्येक नागरिकाचं योगदान असणं गरजेचं, त्याग करणं गरजेचं। ही गोष्ट खरी आहे की जीवापाड जपलेली जमीन, ज्याला तिथे झाडं आहेत त्या झाडांना फलं येतात, अशी जमीन विकासाकरता देणं प्रत्येकाच्या जीवावर येतं। परंतु राज्याचा आणि देशाचा विकास करायचा असेल, सर्वच ठिकाणी सांस्कृतिक भूमिका जतन करायची असेल, व्यापार उद्यम या पद्धतीनं जर करायचं असेल तर काही लोकांना त्याग करावा लागेल। मी त्या लोकांच्या दुःखाशी सहभागी आहे
त्यांच्या भावनाशी सहभागी आहे. निश्चितपणे जी झाडं जाणार त्याच्या 10 पटीने झाडं लावण्याचा निश्चितपणे इरादा आहे. झाडं लावू आणि हे जे कोण ज्यांच्या जमिनीतून अशा प्रकारची रस्ते जातात त्या लोकांचं सुद्धा योग्य पद्धतीनं पुनर्वसन होईल याची दक्षता शासन घेईलच. जर का त्यांनी मला साथ घातली असेल तर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे तशा प्रकारची भावना मी व्यक्त करीन आणि त्यांना आनंद वाटेल अशा परिस्थिती निर्माण करू. कार्यक्रम में पीएम श्री राजर्षि छत्रपति शाहू महाराज विद्यालय, कांशीराम जी हिंदी विद्यालय और इंदिरा गांधी स्कूल के हजारों विद्यार्थियों एवं अभिभावकों ने श्रमदान कर वृक्षारोपण में भाग लिया। वहीं गणमान्यों के हाथों मेधावी छात्रों का सम्मान भी किया गया। सुधाकर सोनावणे ने संत तुकाराम महाराज के अभंग वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी का उल्लेख करते हुए कहा कि प्रत्येक वृक्ष आने वाली पीढ़ियों के लिए अमूल्य धरोहर है और हर नागरिक को कम से कम एक वृक्ष लगाकर उसकी देखभाल की जिम्मेदारी लेनी चाहिए। माझी वसुंधराच्या नावाने निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये गेली 20 वर्ष एक वेगळ्या प्रकारचा उपक्रम राबवला जातोय, परंतु ह्या वर्षी देशाचे प्रधानमंत्री यांनी भावनिक साथ घालत एक पेड माँ के नाम या देशातील प्रत्येक आईवर प्रेम करणाऱ्या माणसाने एक झाड लावावं, तिचं संवर्धन करावं अशा प्रकारची अपेक्षा त्यांची आहे. आणि म्हणूनच आपण या ठिकाणी झाड लावताना एक मुलगा एक मुलगी हे दोघंही त्या आईचे अपत्य आहेत आणि त्यांनी त्या झाडाचं संगोपन करावं या भावनेतनं आपण ही झाडं लावलेली आहे. 5000 झाडं आपण ह्या विभागामध्ये लावतो आहोत आणि स्मशानामध्ये आपण 1000 झाडं लावलेली आहेत. आदरणीय नाईक साहेबांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की आपल्या नेरूळपासून तर दिघ्यापर्यंतच्या पूर्ण डोंगरावर वन विभागाच्या मार्फत त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली जाईल. आम्ही सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कुठलंही नाव आम्हाला नको आहे, कुठलंही आमच्याला ॲग्रीमेंट नको आहे, आम्ही तुम्हाला बेधडक या ठिकाणी मदत करायला तयार आहोत. ती मदत करण्याच्या भावनेतनंच आज नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर या जागेवर जे क्रिकेट खेळणारे आमचे तरुण आहेत त्यांचे खास आभार आम्ही मानलेत, दादांनी आभार मानलेत, कारण त्यांच्यामुळे ती जागा या ठिकाणी शिल्लक राहिली. त्यामुळे त्यांचा खेळही पुढे भविष्यात चालू राहील आणि झाडं देखील त्यांना आम्ही दत्तक देणार आहोत. तर त्यामुळे हे जंगल खूप सुंदर होईल, एक वेगळ्या प्रकारची संकल्पना पुढे येईल आणि ही संकल्पना पूर्ण झाल्यानंतर पुढच्या वर्षी आपल्याला ज्यावेळेस आपण पूर्ण 1 वर्ष झाल्यानंतर इथे येऊ त्यावेळेस ती पाहायला मिळेल आपल्याला. शाहू महाराज के समानता और समाज हित के विचारों को पर्यावरण संरक्षण से जोड़ने वाला यह अभियान नवी मुंबई में हरित क्रांति का प्रतीक बनकर उभरा, जिसने समाज को एक पेड़ एक भविष्य का प्रेरणादायी संदेश दिया। ब्यूरो इनपुट, EW नेटवर्क।